मशीन अपडेट करूनसुद्धा जर आपला फिंगर स्कॅन करताना आपल्याला या प्रकारचं काही जर नोटिफिकेशन येत असेल तर त्यासाठी काय करावे, तर आपल्या स्विच ऑफ बटनाच्या खालचा जो बटन आहे, होमचं बटन, तो आपल्याला क्लिक करायचा आहे. तो बटन क्लिक केल्यानंतर आपल्या इथे 3 ऑप्शन येतील, जसं की आपण बघू शकता. त्याच्यामधलं मधल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मधल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसू शकतो MFS 110 RD सर्व्हिस हे ओपन झालेलं आहे. इथे आपल्याला हे कोपऱ्याला 3 डॉट दिसत असतील, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन्स अवेलेबल होतील. तर इथे आपल्याला रिफ्रेश RD सर्व्हिस, इथे आपण बघू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे रिफ्रेश RD सर्व्हिस, याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला दिसेल की RD सर्व्हिस रिफ्रेश होत आहे. रिफ्रेश झाल्यानंतर तर काही सेकंदांनी आपल्या मशीनवर या प्रकारची सूचना येईल, फर्मवेअर व्हेरिफिकेशन इज रिक्वायर्ड. तिथे आपल्याला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे येईल की प्लीज वेट, फर्मवेअर इज व्हेरीफाईंग, प्लीज डू नॉट डिस्कनेक्ट डिव्हाइस. कोणतंही बटन वगैरे दाबायचं नाही आहे, हे होऊन द्यायचं आहे. पाहू शकता इथे फर्मवेअर सक्सेसफुली आपलं हे झालेलं आहे, कनेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ओके करून आता तुम्ही इथे पाहू शकता हे नोटिफिकेशनसुद्धा येतात. इथे छोट्या नोटिफिकेशन येतात खाली, त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. इथे डिव्हाइस इज रेडी टू यूज असं दाखवत आहे. आपल्याला इथे आता बॅक ऑप्शन क्लिक करायचं आहे, पुन्हा बॅक, आणि आपल्याला आता पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.